आपला भारत देश हा काय आहे, कृषी प्रधान देश आहे आणि आपण बरेचसे शेतकऱ्यांची मुलं आहे, त्याच्यामुळे कापूस काय आहे आणि कापसाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण आपल्या भारत देशामध्ये जास्तीत जास्त कापसाचं उत्पादन घेतले जाते। तर या ठिकाणी आपल्या घरामध्ये जो कापूस आहे त्या कापसापासून बघा आपण कापड तर तयार होतोच आहे ना, पण त्याच्यापासून आपण अशा पद्धतीनं वसा काढून म्हणजे कापसातील सरकी वेगळी करून त्याच्यापासून वसा काढून हे तिकडे बघा आपण या ठिकाणी वाती सुद्धा तयार करू शकतो आहे ना। कोणती पेटवायसाठी तेल आणि वात जशी महत्त्वाची असते आहे की नाही, तर त्या पद्धतीने या ठिकाणी आपण याचा वसा काढून अशा पद्धतीने आपण याला काय म्हणतात, पिढीव वात म्हणतात, वसा काढून केलेली। आणि तुमची आई पण बऱ्याच जणांकडे आजी आई है ना फावल्या वेळामध्ये अशा वाती तयार करतात। बरेच जण या वातींपासून रोजगार सुद्धा तयार करतात। बरेच बचत गट असतात किंवा घरातल्या ज्या गृहिणी असतात त्या अशा असंख्य अशा वाती तयार करून त्याला एक आपलं छोटंसं गृहउद्योग पकडून त्याच्यापासून त्यांनी उत्पादन घेतात किंवा मग आपल्या छोटा मोठा खर्च कव्हर करतात। ठीक आहे, हे एक झाली पिढीव प्रकारची वात। एक आहे दुसरी अशा प्रकारची वात तयार होते बघा। आता खूप जर आपल्याला याचे कौशल्य आपल्याला का बरं महत्त्वाचं आहे ना, तर अशा पद्धतीने आपण याला जर थोडासा कापूस असं सरळ घेतला आणि याला जर असं पिरगळला तर अशा पद्धतीने ही कमी वेळात होणारी वात पण आपण तयार करू शकतो। आणि आणखी एक वेगळ्या पद्धतीची वात आहे, ते पण मी थोडासा नमुना सांगते की जसं आता खूप लोकांना जर कधी आपल्याला त्याच्यापासून जर हे तयार करायचं असेल काय म्हणते त्याला की जास्तीत जास्त वाती कशा पद्धतीनं तयार करता येईल, तर त्यासाठी ही अगरबत्तीची काडी आहे आणि या अगरबत्तीच्या काडीपासून सुद्धा आपण खूप फास्टमध्ये अशी ही वात अशी तयार करू शकतो। म्हणजे ही अगरबत्ती कापूस ठेवलेला आहे आणि याच्यावर काय केलेलं आहे मी या ठिकाणी हे अशा पद्धतीनं हे बघा, म्हणजे अगरबत्तीची काडी आपण त्याच्यावर जर फिरवली आणि नुसतं असे हाताने जर केलं